back to Travel with Heart. मालवणात आल्यावर राहायचं कुठे, तर इथे बरेच असे स्टेचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे होमस्टेज आहेत बेसिकली. आम्ही त्यातल्याच एका होमस्टेवरती राहतो जे बीचवरती आहे. ते तुम्ही आमच्या मागे बघू शकता. मागे बीच आहे आणि इथेच ते मासेमारी करतात. त्यामुळे तुमच्या बोटीसुद्धा लागल्या आहेत. त्याच्यात मागे सिंधुदुर्ग किल्लासुद्धा आहे जो की अप्रतिम आहे. आणि म्हणजे स्टेचे काही ऑप्शन्स आहेत. दांडी बीचवरती आम्ही राहतो आहे बेसिकली. मालवणच्या शेजारचंच बीच आहे. अगदी त्याला चिकटूनच म्हणजे काही त्याला एकच बीच आहे. हां. आणि जर का तुम्हाला थोडेसे असे हॉटेल टाईप्स ऑप्शन्स हवे असतील ते तारकर्लीला तसे बरेच ऑप्शन्स आहेत. तर तुम्ही मग तसं हवं असेल तर तिकडे बघू शकता. तिथेसुद्धा होमस्टेज आहेत, नाही असं नाही, पण तिकडे थोडं कमर्शियल असल्यामुळे याच्यापेक्षा तिकडे ते ऑप्शन्स जास्त आहेत. आणि तिथे असे प्रॉपर रेस्टॉरंट्ससुद्धा वगैरे आहेत. तिथे तुम्हाला ऑर्डर दिल्यावर फार वेळ थांबावं लागणार नाही. आम्ही मालवणमध्ये 4 दिवस होतो, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी फोटोला आधार द्यायला गेलो. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सगळं उत्तम होतं. आम्ही तशा वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या. मोदक, घावण, आंबोळी, अक्षय आणि व्हेज थाळी आणि मी सगळं इन्क्लुडिंग मासे आणि सोलकढी. आपल्याला काय सगळं चालतंय. पण आमचा खायचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स वाईट नाही आला. खूप छान होता. एका वेळेसचे साधारण 600-700 रुपये होत होते आणि चव तर अप्रतिम होती. ते मसाले आणि त्यांची करायची पद्धत यामुळे आत्मा एकदम तृप्त झाला. आम्ही सुगरण खानावळ आणि अतिथी बांबू खानावळ इथे गेलो होतो. या 2 खानावळी या नक्की लक्षात राहतील, कारण त्यांची चव इतकी अप्रतिम होती. आत्ताही नाव कळलं तरी ती चव जिभेवर रेंगाळती. करेन मी कुणकेश्वरपासून. कुणकेश्वर शंकराचं जे देऊळ आहे ते छान आहे. त्याचं स्ट्रक्चर वगैरे स्थापत्यकला उत्तम. अगेन ते सुद्धा बीचवरती आहे गणपतीपुळेसारखं. पण चांगला एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही जाऊ शकता. तिथे पोखरबाव गणेश मंदिर आहे, त्याचा एक्सपिरियन्ससुद्धा चांगला आहे. ते सुद्धा असं पाण्याच्या काठी वगैरे एकदम छान आहे. मासे वगैरे आहेत तिथे. आणि त्याच्याच पुढे नंतर मग विंडमिल, देवगड विंडमिल आहे आणि ते गार्डन पण आहे. ते पण अप्रतिम आहे. म्हणजे तिथे जर तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही प्लीज सनसेटला जा. म्हणजे तशा हिशोबाने तुमची आयटिनरी प्लॅन करा. अजून एक छान म्हणजे मॅनग्रोव्ज बोट सफारी. ती आम्ही गेलो होतो. जामदुलवाडी म्हणून एक गाव आहे आचऱ्याजवळ. तिकडनं तिथनं आम्ही चालू केलो होतो. तिथे वाडेकर काका म्हणून आहे. तर त्यांनी आम्हाला ती बोट राईड घडवून आणली. तर तो जो एक्सपिरियन्स होता ना, कमाल. ते पण सनसेटला तेही आम्ही सनसेटलाच केलं. त्यामुळे त्याचासुद्धा अनुभव खूप छान होता. आम्हाला शक्य झालं कारण की भरती ओटीच्या वेळा बघून जावे लागतात. तर त्यावेळेस ते शक्य होतं. पण ते तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकता की कधी आलेलं बेटर आहे. ते सांगतात तुम्हाला की कधी टायमिंगनुसार तुम्ही तुमच्या त्या शेड्यूलमध्ये बसवू शकता. पण तो जो काही फील म्हणा किंवा जे काही एक्सपिरियन्स आहे सनसेट, आणि तिथे बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजातीसुद्धा आढळतात आणि ते तुम्ही बघितलं असेलच व्हिडिओमध्ये. तर ते पक्षी बघून म्हणा किंवा ते काही जंगल बघून म्हणा, ते ओव्हरऑल जो काही फील होता सनसेट, डोंगर, पाण्यातले ते झाडं बघून ते मस्त फील होता. ते बोटिंग राईड, ती बोट राईड करत संपूच नाही असं वाटत होतं. आम्हाला ते कधी चालू झाले कधी संपलं कळलंच नाही. त्यामुळे तोही एक अप्रतिम अनुभव होता. आणि तिथेच कायाकिंग आम्ही केलं नाही, पण आय वुड से की बोट राईड आणि विंडमिल हे वन ऑफ द बेस्ट हायलाईट्स म्हणता येतील या ट्रिपचे. मालवणमध्ये फिरण्याचे अजूनही काही स्पॉट्स आहेत, जसं की सिंधुदुर्ग किल्ला, देवबाग संगम, गोल्डन रॉक गार्डन, देवगड फोर्ट, न्यूटी बीच, न्यूटी लाईट हाऊस आणि म्हातारीची चूल. यातले काही स्पॉट्स बोटीने फिरावे लागतात. तर त्या बोटीची सफर असते आणि साधारण त्याचे चार्जेस 1,000 ते 7,500 पर्यंत असतात. आणि ग्रुपने वगैरे गेला तर डिस्काउंटसुद्धा मिळू शकतो. फक्त त्याचा कॉन्टॅक्ट तुम्ही हॉटेलवाल्यांकडनं घ्या, कारण फसवाफसवीचे प्रकार होतात तिथे. सावध असलेलं बरं. हा व्हिडिओ आणि मालवण सिरीज आपण इथेच संपूयात. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
आणि कमेंटमध्ये आम्हाला सांगा की कसं वाटलं आणि काही सजेशन असेल तरीही सांगा. धन्यवाद. बाय बाय.